कुर्ला टू वेंगुर्ला हा आमचा सिनेमा घेऊन आज आम्ही पोहोचलो थकलेल्या पावलांना आधार देणारं आजी आजोबांच्या मायेचं घर दिवीच्या वृद्धाश्रम असलदे येथे. या सर्व आजी आजोबांनी काही क्षण हसत आनंदाने पुन्हा एकदा अनुभवला नात्यांमधला ओलावा आणि या सिनेमाचे आम्हा सर्व कलाकारांचे कौतुकही केले. त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. नमस्कार, मी अमरजीत आमले या सिनेमाचा लेखक आणि निर्माता. आमच्या तंत्रज्ञांची ओळख करून देतो. माझे दिग्दर्शक विजय कलमकर. नमस्कार. विजय. आमचे चारुदत्त सोमण आहेत देवगडचे, त्यांचे मित्र आहेत फाटक सर. त्यांचे आभार मनापासून मानायचे की आम्ही जेव्हा म्हटलं की आम्ही इथे करणार आहोत तर ते म्हणे ठीक आहे, मी इथे तुम्हाला मदत करेन. त्यांनी थोडंफार खारीचा वाटा त्यांचा उचलला, तर त्यांचे मी आभार मान्य करतो. आणि शेट्टे सर तुमचे आभार की आम्हाला संधी दिली तुम्ही इथे शो करण्याची. तरीही भान आहे आजची परिस्थिती आहे ती दाखवली आहे. पण खरंच आमच्या मुली आता इथंच राहणार आहेत. त्यांना पण गावाबद्दल असं वाटतंय सगळं. मुंबईचं पण नको आहे त्यांना. त्यांना जाणी झालेली आहे सगळी. खूप सुंदर होता, कारण त्याचं डायरेक्शन आहे ना ते बऱ्याच वेळा असं भावलं. पायाखालची जमीन वळून असते. बरे छोटे छोटे वेळ पण ते पुढे सुंदर तुम्ही फुलवलेत ना, खूप मजा आली. तुम्हाला नमस्कार. खूप छान केला पिक्चर, मला खूप आवडला. मस्त तुमची कामं आहेत, छान केलं. पिक्चर मला वाटतं कोकणातल्या प्रत्येक मुलीला दाखवला पाहिजे मुलांपेक्षा. त्या मुलींची मनस्थिती चेंज होणं आणि मुलांना पण दाखवलं पाहिजे. कारण मुलगे नुसते शायनिंग मारतात, पण वास्तवतेचं जे चित्र आहे त्यांना ते माहिती नाहीये. मुंबई हेच दिसतं, पण मुंबई काय नाही, मोठ्या मनाचे कोकण वाचेल हे प्रत्येकाला ह्या पिक्चर नंतर कळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक तरुण जनरेशनने हा पिक्चर बघणं गरजेचं आहे. आणि मी तर मराठी पिक्चर आता जवळ 30 वर्षानंतर बघतोय. पडद्यावर तर 40 वर्षानंतर. रस्त्यामध्ये जेव्हा येणार ते यंग जनरेशन आणि दे शुड टेक यांच्यापासून बोध घ्यावा अशा पिक्चर पासून. आणि मी प्रोड्युसर, दिग्दर्शक, बाकीचे सगळे कलाकार त्यांचे मी आभार मानतो की असे पिक्चर आणि यंग जनरेशनला गाईड करावं. आणि मी त्याचे फार फार आभार मानतो. फिल्म मला आवडला आहे की मी मनापासून एवढा खुश झालो. स्टार्टिंग ते एंड म्हणजे टाळ्यांनी आणि घोष आवाज सुद्धा मी केलेला आहे. मला खूप आवडलं आणि सगळ्यांना माझे आशीर्वाद तुम्हाला. थँक्यू. खूप छान केला होता. आम्हाला पिक्चर पुष्कळ आवडला. त्यातली गाणी वगैरे सुद्धा चांगली होती. सरांनी हा उपक्रम गावागावात राबवलाय त्याबद्दल त्यांचं खरंच इथे आम्ही आभार मानतो. कारण गरजेची गोष्ट होती. थिएटरला जाऊन प्रत्येक 10% लोकांनी पिक्चर बघितला असता, पण हा पिक्चर जवळजवळ आज कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी लागतोय. आणि असंच त्यांनी हा उपक्रम चालू ठेवावा.